Good morning all. This video is about plan again. आपण यापूर्वी प्लॅन बघितलेला आहे आणि त्यामध्ये आपण फक्त सिंपल फ्युचर टेन्सचा उपयोग केलेला होता. प्लॅन म्हणजे काय आहे तर आपण जी साधी गोष्ट सुद्धा या क्षणानंतर जे काही करणार आहेत तर त्याचा विचार करताना आपण सिंपल फ्युचर टेन्समध्ये करतो. जसे की काय आय विल रेस्ट फॉर सम टाईम आफ्टर द क्लास, म्हणजे मी रेस्ट करेन. आय विल प्रिपेअर अ न्यू डिश फॉर माय चिल्ड्रन टुडे, आज मी त्यांच्यासाठी एक नवीन डिश बनवेन. या पद्धतीने आपल्याला या क्षणापासून जे नंतर करायचं असतं त्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरला होता आणि ह्याचा प्लॅन आपण लास्ट व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे. आता या ठिकाणी प्लॅन अगेन म्हणजे काय तर हे जे नंतरचे आपण टेन्स आणि स्टेटमेंट शिकलो आहोत तर याचा वापर आपण प्लॅनमध्ये कसा करणार आहोत. कंटिन्युअस फ्युचर टेन्स असेल, परफेक्ट फ्युचर टेन्स आहे, एक्सप्रेशन्स आहेत, फ्युचर स्टेटमेंट्स आहेत, या सगळ्याचा वापर करून आपण प्लॅन कसा करायचा आहे, तो डिटेलमध्ये प्लॅन कसा होईल किंवा त्याला सेंटेन्सेस न म्हणता त्याचा एक छान पॅराग्राफ किंवा राईटअप कसं तयार होईल हे आपण यामध्ये बघूया. सो बाय युजिंग म्हणजे कोणकोणते टेन्स वापरायचे तर हे त्याचे स्ट्रक्चर आहेत. हे टेन्सचे नाव आणि हे त्याचे स्ट्रक्चर याविषयी आपण आधी चर्चा केलेली आहे, त्यामुळे आता आपण पुढे जाऊया. प्लॅन ऑफ दिवाळी वेकेशन, तर ते दिवाळी वेकेशनचा मी प्लॅन केलेला आहे. दिवाळी काही जण दीपावली म्हणतात, दोन्ही शब्द बरोबर आहेत. मराठी आपलं प्रॉपर नाऊन ते आहे, त्यामुळे आपण दिवाळी म्हणण्यापेक्षा दिवाळी म्हटलं तर ठीक आहे, कारण आपल्याला या ठिकाणी प्रॉपर नाऊन आहे, त्याचा उच्चार आपण कोणताही करू शकतो. लँग्वेज ही काय कशासाठी आहे, कम्युनिकेशन करण्यासाठी, त्यामुळे आपण दिवाळी म्हटलं तरी पण ते बरोबर आहे. दिवाळी वेकेशन्स आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम 1 नोव्हेंबर दिस इयर, यावर्षी 1 नोव्हेंबरपासून दिवाळी वेकेशन स्टार्ट होणार आहेत. दिवाळी वेकेशन आर गोइंग टू स्टार्ट, तर हे आर गोइंग टू याच्यावर आपण आधी बोललेलं असेल किंवा आत्ता सांगते की आर गोइंग टू हे जे स्ट्रक्चर आहे तर ते सिम्पल फ्युचरसारखं यूज केलं जातं, पण हेच शब्द इज गोइंग टू किंवा आर गोइंग टू हे जे आहेत म्हणजे मी हे करणार आहे, म्हणजे फ्युचर सिम्पल फ्युचर जसं आहे दिवाळी वेकेशन्स विल स्टार्ट च्याऐवजी आर गोइंग टू स्टार्ट असं म्हटलेलं आहे, तर याच स्ट्रक्चरचा उपयोग केला जातो. नेक्स्ट, आय विल प्लॅन सम डिफरंट थिंग्स, मी डिफरंट थिंग्स प्लॅन केलेले आहेत. फर्स्टली आय विल सेंड मेसेजेस टू ऑल माय स्टुडंट्स ग्रुप्स अबाउट वेकेशन, सगळ्या माझ्या स्टुडंटच्या ग्रुपला मी आधी मेसेज करेन. दिस विल बी हॅपी और गुड न्यूज फॉर ऑल स्टुडंट्स. आता आय विल सेंड, आय विल प्लॅन हे जे दोन झाले सिम्पल फ्युचर टेन्स. दिस विल बी हॅपी और किंवा गुड न्यूज दोन्ही पण म्हणू शकतो आपण. फॉर ऑल स्टुडंट्स हे झालं स्टेटमेंट. एस प्लस विल बी प्लस नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह हे काय झालेलं आहे, स्टेटमेंट झालेलं आहे. बिफोर दॅट आय विल डिस्कस विथ देम अबाउट सम डिफरंट होमवर्क विच दे विल डू इन वॅकेशन. आय विल डिस्कस, दे विल डू सिम्पल फ्युचर टेन्स. दे विल बी एन्जॉईंग इट डेफिनेटली, ते एन्जॉय करत असतील. विल बी एन्जॉईंग, विल बी प्लस आय एन जी किंवा V4 कंटिन्युअस फ्युचर टेन्स. आय विल गिव्ह देम इनोव्हेटिव्ह ideas and we will discuss them before a day. Students will have prepared for this. I will give them, मी त्यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देईन आणि आम्ही डिस्कस करू. वी विल डिस्कस, आय विल गिव्ह सिम्पल फ्युचर. स्टुडंट्स विल हॅव प्रिपेअर्ड फॉर दिस. एस प्लस विल हॅव प्लस V3 हे मुलं त्यांच्यासाठी किंवा विद्यार्थी त्यासाठी प्रिपेअर झालेले असतील, या पद्धतीने हा आपण परफेक्ट फ्युचर टेन्स या ठिकाणी यूज केला आहे. आय विल गो टू बाय रॉ मटेरियल ऑफ लँटर्न लाईक कलर पेपर, स्टिक्स, फेविकॉल, मोती, लेस अँड सम अदर थिंग्स. आय विल गो. बिफोर दॅट आय विल फाइंड आउट द थिंग्स अवेलेबल इन होम, म्हणजे आता हे विसरलं मला आधी सांगायचं, तर मग आपण त्यापूर्वी जसं म्हणतो तसं बिफोर दॅट. देन आय विल गिव्ह लिस्ट टू ग्रॉसरी स्टोअर ऑफ सम ग्रॉसरी विथ विच आय विल मेक फराळ, म्हणजे मी त्याआधी काय करेन की ग्रॉसरी स्टोअरला ग्रॉसरीची काही लिस्ट देणार आहे. आय विल मेक लँटर्न ॲट होम, आकाशदिवा मी घरी बनवेन विथ द हेल्प ऑफ माय चिल्ड्रन आशू अँड सोहम. दिस विल बी आवर ओन क्रिएशन, स्टेटमेंट यूज केलं आहे मी. आय विल हँग द लँटर्न इन फ्रंट ऑफ द मेन डोअर ऑफ माय होम बिफोर धनत्रयोदशी, याच्या आधी मी तो लँटर्न हँग करणार आहे. आय विल स्टार्ट टू मेक फराळ बिफोर 2-3 days ऑफ दिवाळी, दिवाळीच्या आधी 2-3 दिवस मी स्टार्ट करेन फराळ तयार करायला. मग मी काय करेन तर आय विल प्रिपेअर लड्डू करंजी
चकली, शंकरपाळे आणि चिवडा. मायसेल्फ म्हणजे मी स्वतः करेन. आय विल बी प्रिपेअरिंग दिस चॅटिंग विथ आशू. मी हे आशूसोबत चॅटिंग करत करत तयार करत असेन. आय विल बी प्रिपेअरिंग. हे काय झालं आहे? कंटिन्युअस फ्युचर टेन्स. आपल्याला ह्या बाकीच्या टेन्सचा वापर कमी होतो, पण तरी पण आपण मधून अधून तो करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये एक मेकॅनिकल होत नाही ते, की सिम्पल फ्युचर सगळीकडे वापरला आहे असं. आय विल बाय बुंदी लड्डू अँड बालुशाही इन लेस क्वांटिटी रेडीमेड. हे 2 ॲटम मी रेडीमेड थोड्या प्रमाणात मागवेन. वी विल एन्जॉय धनत्रयोदशी बाय विअरिंग न्यू ड्रेसेस अँड डुईंग पूजा ऑफ धन लाईक गोल्ड अँड मनी. वी विल एन्जॉय, आय विल बाय, सिम्पल फ्युचर. हाऊ होली दॅट डे विल बी. तो डे किती होली किंवा तो पवित्र असेल, एक्सप्रेशन यूज केलं आहे ते. वी विल लाईट मेनी पंटीज इन्स्टेड ऑफ क्रॅकर्स. क्रॅकरच्या ऐवजी आम्ही पंटी लावणार आहेत जास्त प्रमाणात. व्हॉट अ ब्युटिफुल सीन दॅट विल बी. तो सीन किती ब्युटिफुल असेल, एक्सप्रेशन. We will plan to discuss daily 2 hours together with the family members and will chat on decided subjects. We will plan. आम्ही प्लॅन करू की सोबत एकत्र बसून डिस्कस करणे, चर्चा करणे यासाठी. That will be quality time for all of us. Sorry. That will be quality time म्हणजे तो आमच्या सगळ्यांसाठी क्वालिटी टाईम असेल. हे झालं स्टेटमेंट. We will plan to meet all colony members in colony मंदिर ऑन द लास्ट डे ऑफ दिवाळी. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी आम्ही सगळेजण कॉलनीतले एकत्र भेटूया. दॅट विल बी फॉर स्ट्रेंथनिंग द रिलेशनशिप बिटवीन अस. हे कशासाठी आहे? दॅट विल बी फॉर स्ट्रेंथनिंग स्टेटमेंट आहे हा. हे सिम्पल फ्युचर. फॉर स्ट्रेंथनिंग इथं NI लिहायचं राहिलं होतं म्हणून वर लिहिलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया काही सेंटेन्स अजून. आय विल गो टू मीट माय पॅरेंट्स आफ्टर दिवाळी विथ माय फॅमिली. We will go for picnic for 2 days in Konkan. I will enjoy fully with family in दिवाळी वेकेशन. आता हे आणखी नाही जर लांबवण्याची गरज किंवा आपल्याला वाटलं की अजून काही आपण सांगायचं आहे तर आपण असं सांगू शकतो. आता एखादी मैत्रीण मला विचारेल की तू काय यावर्षीचं काय प्लॅनिंग आहे, दिवाळीचं काय काय करणार आहेस, तर या पद्धतीने आपण सांगू शकतो. आता यामध्ये की नाही आपण फक्त ठळक गोष्टी म्हणजे मेन गोष्टी आहेत त्याच सांगितल्यात, बाकीच्या काही छोट्या छोट्या गोष्टी मी सांगितल्या नाहीत. तर हे आपल्याला जितकं मोठं राईटअप आपल्या होमवर्कसाठी करता येईल तेवढं आपण काय करायचं, हे मोठं करण्याचा प्रयत्न करायचा आणि जास्त लिहिण्याचा प्रयत्न करायचा. यामध्ये सगळ्या टेन्सचा वापर करायचा, जाणीवपूर्वक एक्सप्रेशन्स वगैरे याचा वापर आपण करायचा आहे. म्हणून याचा आपण होमवर्क या ठिकाणी लिहून घेऊ. लिहायचं माझं राहिलं आहे पण आता आपण डिस्कस करत लिहून घेऊ. होमवर्क काय आहे? राईट 10 प्लॅन्स 10 प्लॅन्स लिहायचे आहेत. यूज ऑल फ्युचर टेन्सेस. काय करायचं आहे? सगळे फ्युचर टेन्स जे आता आपण बघितले ते स्ट्रक्चर, ते सगळे फ्युचर टेन्सेसचा यूज करायचं आहे. त्यानंतर यूज एक्सप्रेशन्स आल्सो. एक्सप्रेशन्सचा पण वापर करायचा आहे. आणि जास्तीत जास्त काय करायचं आहे आपल्याला? सिनॉनिम्स यूज करायचे आहेत. म्हणजे समजा आपल्याला ब्युटिफुल म्हणायचं आहे तर त्याऐवजी आपण नाईस असा शब्द आपण वापरू शकतो. या पद्धतीने आपण हे करायचं आहे. आणि त्याचबरोबर हे काय करायचं आहे आता? रीड अलाउड तर करायचंच आहे पण यामध्ये अजून एक आपल्याला ॲड करायचं आहे की टेल ओरली. ओरली ते सांगा कुणाला तरी. म्हणजे एकदा लिहायचं आपण, त्यानंतर एकदा लाऊड रीडिंग करायचं आणि त्यानंतर आपण न बघता आपण काय काय करणार आहे ते या टेन्समध्ये आपण ते कुणाला तरी सांगायचं आहे. आता आपली टेन्सची पण भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे आणि प्लॅन म्हणजे काय किंवा रिपोर्ट म्हणजे काय याच्यावर पण आपण बरंच डिस्कशन केलेलं आहे, व्हिडिओजमध्ये पण अभ्यास केलेला आहे. तर आता आपण ओरली आपल्याला सांगता यायला पाहिजे. म्हणजे सुरुवातसुद्धा काय करायचे तर छोटे छोटे प्लॅन आधी ओरली सांगायचे, आधी लिहायचे मग सांगायचे. मग हळूहळू लिखाण बंद करून आपल्याला डायरेक्ट ते बोलता यायला सुरुवात होईल. ठीक आहे, तर या पद्धतीने होमवर्क पण तयार करायचं आहे. आणि आता आपले लास्टचे 2 चॅप्टर्स राहिलेले आहेत जे म्हणजे आस्किंग क्वेश्चन्स, तर व्हर्बल आणि नॉन व्हर्बल क्वेश्चन वगैरे. तर हा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तत्पूर्वी याची प्रॅक्टिस कशी करायची याचा पण एक व्हिडिओ मी शेवटी करणार आहे, तो पण तुम्ही पहा म्हणजे लक्षात येईल. आणि यासाठी ग्रामर व्हिडिओज पण जे दिलेले आहेत तर ते पण बघितले तर याच्यावर आपल्याला जे ग्रामर व्ह्यू आहे याचा तो कळेल. हा आपण फक्त स्पोकन व्ह्यूनी आपण हे टेन्सचा
उपयोग करतो. म्हणजे यामध्ये आपण शलचा उपयोगच केलेला नाही आहे, कारण आपल्याला स्पोकनमध्ये सहसा आपण वापरत नाही आणि हे बेसिक लेवलचा कोर्स आहे हा स्पोकनचा, त्यामुळे आपण ते इथं घेतलेलं नाही आहे. पण त्याचं जर ग्रामर व्ह्यू बघायचं असेल तर याचे ग्रामरचे जे व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही बघू शकता. याच सिक्वेन्स सुरुवातीचे व्हिडिओ जे आहेत ती सिक्वेन्स जी आहे ती ग्रामरची आहे. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.